ग्रामसभा ठप्प करण्याचा इशारा. विस्तार अधिकाऱ्यांचीही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी साथ. जळगावातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासन हादरले. सुरक्षित वातावरणासाठी शासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी. ग्रामपंचायत पातळीवर शासनाच्या योजना राबविताना अधिकारी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथील ग्रामपंचायत अधिकारी श्री पी.एन. पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने घेतलेल्या ग्रामसभा बहिष्कारांच्या निर्णयाला आता महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी पंचायत संघटनेनेही ठाम पाठिंबा दिला आहे. दिनांक 18 ऑगस्ट 2026 पासून ग्रामसभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासकीय कामकाज आणि ग्रामसभांच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यातच विस्तार अधिकाऱ्यांच्या संघटनेनेही पाठिंबा दिल्याने हा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचारी हे गाव पातळीवर शासनाचा चेहरा म्हणून काम करतात. शासनाच्या विविध योजना, विकास कामे, लोकाभिमुख उपक्रम तसेच प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना थेट नागरिकांशी संपर्क साधावा लागतो. मात्र कामाच्या ठिकाणी निर्माण होणारा तणाव, दबाव आणि काही वेळा निर्माण होणाऱ्या संघर्षाच्या परिस्थितीत कामाची जबाबदारी आमची पण सुरक्षेची जबाबदारी कोणाची असा सवाल आता संघटनाकडून उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी पंचायत संघटनेने शासनाला निवेदन देत ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित, निर्भय आणि तणावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक प्रशासकीय तसेच कायदेशीर उपाययोजना तातडीने करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. शिवरे येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मृत्यूची घटना ही केवळ एका कर्मचाऱ्यांशी संबंधित बाब न राहता गाव पातळीवर काम करणाऱ्या हजारो अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न बनली आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस निर्णय आखावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या आंदोलनात्मक भूमिकेला विस्तार अधिकाऱ्यांची साथ मिळाल्याने शासनावर दबाव वाढला आहे. आता शासन या निवेदनाची दखल घेऊन कोणते निर्णय घेते आणि ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना जाहीर करते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गावाच्या विकासाची चाके फिरवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटला तरच ग्रामविकासाची गती कायम राहील असा संदेश या आंदोलनातून पुढे आला आहे. आता ग्रामसभेवर संघटनेने बहिष्कार टाकल्यामुळे यावर राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यावर अभूतपूर्व निर्णय घेतात की फक्त कागदी घोडे नाचवतात हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरू शकणार आहे. दर्शकांनो, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube, ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर.